वळूयात पुढील बातमीकडे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताच प्रत्येक मराठी मन अभिमानानं भरून येतं। महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात सुवर्ण क्षणांपैकी एक म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा। हिंदवी स्वराज्याची स्थापना करून जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडावर अत्यंत दिमाखात संपन्न झाला। हा दिवस आज शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो। आज शिवराज्याभिषेकाला 353 वर्ष होत आहे। त्यानिमित्त स्वराज्याची राजधानी रायगड सजून गेलाय। राज्यभरातील शिवभक्त किल्ले रायगडावर पोहोचलेत। विविध कार्यक्रमांचं आयोजन किल्ले रायगडावर करण्यात आलेलं आहे। सुंदर अशा फुलांनी मेघडंबरी त्यासोबतच परिसर सजवण्यात आलेला आहे। सकाळपासून मोठ्या प्रमाणात शिवभक्त रायगडावर येत आहे। कालपासूनच शिवभक्तांची रायगडावर हजेरी पाहायला मिळाली आहे। तर अशा प्रकारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे रायगडावर। आज शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह केवळ रायगडावरच नाही राज्यभरात पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी राज्याभिषेक सोहळ्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। मोठ्या आनंद उत्सवात हा सोहळा साजरा करण्यात येतोय। रायगडावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यानंतर, तो इतिहास वाचल्यानंतर ऊर भरून येतो। अंगावर अक्षरशः शहारे येतात आणि तशाच काही क्षणांपैकी एक क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा। मुहूर्तमेढ छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची रोवली आणि त्यानंतरचा हा एक महत्त्वाचा क्षण स्वराज्यासाठी आला होता आणि त्याच क्षणाला आजही 353 वर्षांनंतरही तितक्याच उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो। केवळ रायगडावरच नाही तर राज्यभर हा सोहळा एखाद्या सणाप्रमाणे साजरा होत असतो। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी इसवी सन 1674 रोजी रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता। हा सोहळा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर हिंदुस्थानाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला। तर रायगडावरील ही दृश्य महाराजांना अभिषेक घालण्यात येतो। संभाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यानिमित्त रायगडावर पाहायला मिळते। छत्रपती शिवाजी महाराज या सोहळ्यानंतर विधिपूर्वक छत्रपती झाले आणि त्यानंतर मराठा साम्राज्याच्या स्थापनेची मुहूर्तमेढ आणखी मजबूत झाली। शिवाजी महाराजांनी बालपणापासूनच राजकारण, युद्धशास्त्र आणि लोकसेवेचे धडे घेतले होते। हजारो वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा जगातील महान योद्ध्यांपैकी एक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव कायम राहील। स्वराज्याचा ध्यास ह्या सोहळ्यानंतर आणखी दृढ झाला होता। रयतेच्या रक्षणासाठी छत्रपतींनी विडा उचलला आणि त्याला एक खरं रूप, पूर्ण रूप या सोहळ्यानंतर आलं। तिथून पुढे मराठा साम्राज्य हे वाढत गेलं, स्वराज्य वाढत गेलं। स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज आज विधिपूर्वक छत्रपती झाले होते।